नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण 2 जाहिरातींची चर्चा करणार आहोत. या 2 जाहिराती कोणत्या आहेत, कोणत्या संस्थेच्या आहेत ते आपण पाहूया. तर मित्रांनो, जसं मी म्हटलं तुम्हाला की या ज्या 2 संस्था आहेत, या दोन्हीही अल्पसंख्याक संस्था आहेत. तर या 2 संस्था कोणत्या आहेत आणि कुठे आहेत हे पाहणार आहोत आपण. त्याशिवाय किती पदे आहेत आणि साधारण कधी मुलाखत असणार आहे हे आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ते म्हणजे नोकरी बदलण्याचा विचार कधी व केव्हा करावा. मित्रांनो, तुम्ही जिथे आहात जॉबला, मी असं गृहीत धरतोय की तुम्ही एखाद्या शाळेत आहात किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही काम करत असाल. आता ह्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही जिथे कुठे काम करताय ते बदलण्याची गरज कधी आणि केव्हा माणसाला भासते. तर जॉब कधी बदलायचा? मित्रांनो, पहिला याच्यातला मुद्दा असणार आहे व्यावसायिक वाढ आणि शिकण्याची संधी. तुम्ही आता ज्या कोणत्या संस्थेमध्ये काम करताय तिथे तुमची व्यावसायिक वाढ होते का? तुम्हाला तिथे ट्रेनिंग मिळते का? शिकण्याची संधी मिळते का? हे तुम्ही पहिलं पाहणार आहात. दुसरं, काम आणि तुमचे जे आयुष्य आहे त्यांचा ताळमेळ बसतोय का? कधी कधी काय होतं, एखाद्या ठिकाणी एवढं वर्कलोड असतं की आपल्याला घरी वेळ देता येत नाही. तर हे अवेलेबल आहे का तुम्ही जिथे काम करताय ते? आणि तिसरा मुद्दा आहे आर्थिक मोबदला. माझ्या लेखी हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे तुमची व्यावसायिक वाढ झाली पाहिजे, ट्रेनिंग मिळाली पाहिजे, शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, काम आणि जीवनाचा ताळमेळ बसला पाहिजे. कारण अति काम जर असेल तर तुम्हाला घरी तुमच्या नातलगांसाठी वेळ देता येणार नाही. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक मोबदला. जर तुम्हाला सॅलरी व्यवस्थित मिळत नसेल तरीसुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे नोकरी बदलण्याचा. आता मित्रांनो, सॅलरी व्यवस्थित नाही मिळत आहे हे कसं ठरवायचं? कारण सॅलरी कितीही असेल तरी माणसाला कमीच वाटते. तर तुम्ही मार्केट रेट पहा. साधारण तुम्ही ज्या सेक्शनमध्ये शिकवताय, म्हणजे प्रायमरी असो किंवा सेकंडरी असो, तर प्रायमरीमध्ये समजा तुम्ही शिकवताय. आता प्रायमरी इतर स्कूल्समध्ये सध्या मार्केट रेट काय चालू आहे शिक्षकांसाठी? म्हणजे शिक्षकांना साधारण किती पगार मिळतो? ॲव्हरेज तुम्ही सॅलरी तुम्ही गुगलवरती सर्च करून पाहू शकता. भारतामध्ये ऑन अँड ॲव्हरेज साधारण किती पगार मिळतो प्रायमरी टीचरला, जर तुम्ही प्रायमरी सेक्शनमध्ये शिकवत असाल तर. तसंच सेकंडरी सेक्शनमध्ये शिकवत असाल तर सेकंडरीमध्ये पे स्केल बघा, इतर ठिकाणी किती मिळतोय ते हे तुम्हाला इझिली गुगलवरती मिळेल. ठीक आहे. तर हे केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटतंय की या तिन्ही मुद्द्यांमध्ये तुम्ही कुठेतरी मागे आहे, तुमची संस्था कुठेतरी मागे आहे, तर तुम्हाला संस्था बदलण्याची गरज आहे. आता मित्रांनो, आपण ज्या 2 संस्था आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्या पाहणार आहोत. यातली जी पहिली संस्था आहे ती आहे सय्यद अब्दुल्ला शाह मेमोरियल उर्दू माध्यमिक शाळा. ही जी संस्था आहे ते कुठे आहे? तर तुळजापूरमध्ये, नळदुर्ग तालुका तुळजापूर. आमच्या अल्पसंख्याक समाज संस्था उर्दू माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण सेवक पद 100% अनुदानित तत्वावर पुढील प्रमाणे भरावयाचे आहे. माध्यमिक शिक्षण सेवक पाहिजे, पदसंख्या आहे 1, मुख्य विषय उर्दू असला पाहिजे आणि वैकल्पिक विषय इतिहास भूगोल असला पाहिजे. शैक्षणिक पात्रता BA, व्यावसायिक पात्रता BEd आणि CTET किंवा TET या दोघांपैकी एक. इथे चुकून CET म्हटले, CETच्या ऐवजी काय पाहिजे? CTET पाहिजे. आणि जसं मी म्हटलं 100% अनुदानित संस्था आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी 26 मे रोजी सकाळी 11 वाजता मूळ कागदपत्रांसह मुलाखतीस हजर राहावे. कुठे आहे? नानिमा संस्था तथा उर्दू माध्यमिक शाळेत हजर राहावे. टिप काही दिलेत इथे त्यांनी. येणे जाणे खर्च दिला जाणार नाही, अर्ज केला म्हणजे निवड होणार नाही आणि निवडीचे सर्व अधिकार शासकीय नियमाप्रमाणे संस्था अधीक्षकांकडे. ठीक आहे मित्रांनो, तरी एक चांगली संधी आहे. ज्यांचं मुख्य विषय उर्दू आहे आणि इतिहास भूगोल वैकल्पिक विषय असेल त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. फक्त तुम्हाला मुलाखतीची उत्तम तयारी करून जावी लागेल, तसंच लेसनसुद्धा व्यवस्थित तयार करून जा. पुढची संस्था पाहूया. संस्थेचं नाव आहे श्री विद्यावती देवडिया विद्यालय. हे सुद्धा एक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे. इंटरव्ह्यू
ची दिनांक आहे 22 मे 11 वाजता इंटरव्ह्यू होणार आहे. ॲड्रेस दिलेला आहे राजीवनगर जयप्रकाश मेट्रो स्टेशन सोमलवाडा नागपूर. नागपूरमधील ही संस्था आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 8484865194. तसंच दुसरा नंबर आहे 8766648424. ईमेलसुद्धा आहे VIREDUCATION म्हणजे महावीर एज्युकेशन 786@gmail.com. ठीक आहे, तर ईमेल ID दिलेला आहे. 3 पदे आहेत मित्रांनो. शिक्षण सेवक 1 पद 9वी ते 10वीसाठी, इथे मॅथ्ससाठी पोस्ट आहे, आणि दुसरं आहे सायन्ससाठी. त्याच्यानंतर 5वी ते 8वीसाठी HSC DED 12th सायन्स TET पास पाहिजे. ठीक आहे, TET किंवा CTET. पुढे काय म्हटले पहा, क्वालिफाईड अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी गिवन प्रेफरन्स. स्केल ऑफ पे ॲज पर गव्हर्नमेंट रूल ऑफ शिक्षण सेवक. गव्हर्नमेंटच्या रूलनुसार पेमेंट होणार आहे. कॅन्डिडेट स्टडीड थ्रू इंग्लिश मीडियम अँड हॅव्हिंग फ्लुएन्सी इन इंग्लिश नीड अप्लाय. इंग्रजी माध्यमातून शिकलेला हवा आहे आणि इंग्रजीवर प्रभुत्व पाहिजे. क्वालिफिकेशन मस्ट बी थ्रू रेग्युलर स्टडीज अँड अप्रूव्ड युनिव्हर्सिटीज. एलिजिबल कॅन्डिडेट्स ओनली विल बी इंटरव्ह्यूड. रेझ्यूम सेंड इन ईमेल. तुम्हाला CV ईमेलवरती पाठवायचं आहे आणि जे एलिजिबल असेल त्यांना बोलवलं जाईल इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे मित्रांनो, तर वॉक इन इंटरव्ह्यू आहे. जर तुमचं मुलाखत आणि लेसन व्यवस्थित झालं तर इथे निवड होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी तुम्ही ट्राय करा. जर तुम्ही विषयात तुमचं जे एलिजिबिलिटी आहे ती बसत असेल तर नक्की ट्राय करायला हरकत नाही. ही एक उत्तम संधी आहे. मित्रांनो, मी अशी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, आणि जर तो तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. मित्रांनो, तुमचे होऊ पाहणारे शिक्षक मित्र जर असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा लाभ घेता येईल. ठीक आहे मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.